वाढोणा रामनाथ गावाच्या विकासाला नवे वळण देणाऱ्या स्वामींच्या सभागृहांचे काम अंतिम टप्प्यात। वाढोणा रामनाथ गावाच्या सर्वांगीण विकासाला नवे वळण देणाऱ्या रामनाथ स्वामींच्या सभागृहांचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे। यानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश गायधनी यांनी रामनाथ स्वामींच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन भव्य व दिव्य स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या सभागृहांच्या कामाची पाहणी केली। आकर्षक व प्रशस्त अशी ही इमारत वाढोणा रामनाथ येथे प्रथमच ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जातून नागरी उभारण्यात आली आहे। रामनाथ स्वामी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे स्वप्न स्वर्गीय रामकृष्ण गायधनी यांनी पाहिले होते। त्या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्याचे कार्य आमदार प्रतापदादा अडसड व माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे यांच्या माध्यमातून झाले। संस्थानला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देण्यात आला असून यासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। संस्थानचे विश्वस्त व गावकरी चपतराव बनारसे, बाबारावजी माटोडे, अरुण मुळे, नितीन गायधनी, रामनाथ मते आदींनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून रामनाथ स्वामींच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात झाली आहे। सभामंडपाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे। पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले मनकर्णा कुंड हे स्वामींच्या परिसरात असून येथे 12 शिवलिंगांचे दर्शन तसेच मन शुद्ध करणारे पवित्र तीर्थस्थान असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे। या पवित्र स्थळाच्या बांधकामाचीही यावेळी पाहणी करण्यात आली। जमिनीच्या खोलवर मोठ्या प्रमाणात लोखंड, सिमेंट व वाळूचा वापर करून मनकर्णा कुंडचे भक्कम बांधकाम सुरू आहे। या कामाची पाहणी करताना जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे, सुरेश गायधनी, पिंपळगाव निपाणी येथील प्रकाश भवळे, सुकळी येथील बंडूभाऊ रोहणकर, उपसरपंच स्वप्नील कडू, नितीन गायधनी, शुभम मुंदे आदी उपस्थित होते। सर्वांनी प्रशस्त व दर्जेदार इमारतीचे विशेष कौतुक केले। प्रतिनिधी भोजराज भगवे।